काल अख्ख्या महाराष्ट्रभर शोककळा पसरली. आपणा सर्वांना माहितीच आहे की आपले लाडके, माननीय, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आता आपल्यात नाही राहिले. किती फिट होते ना ते. असं कधी वाटलंच नव्हतं की ते एवढे अचानक आपल्याला सोडून जातील. सर्वप्रथम ओम शांती. ईश्वर चरणी मी हीच प्रार्थना करेल की त्यांच्या आत्म्यात शांती लाभो. त्यानंतर काल दिवसभर एकच गोष्ट माझ्या मनात फिरत होती की आपल्या हातात नक्की काय असतं. आपल्या हातात ना आपला जन्म असतो ना मृत्यू असतो. मला वाटतं देवाने प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आधीच लिहून ठेवलेली असते आणि नशिबात जे व्हायचं असतं ते एक दिवस होणारच असतं. आपण खूप प्लॅन्स बनवतो की मला आयुष्यामध्ये हे करायचंय, मला ते करायचंय, पण काही नसतं. जे व्हायचंय ना ते होणारच असतं. आपल्याकडे कितीही प्रॉपर्टी असू द्या, करोडोनी आपल्याकडे पैसे असू द्या, पण आपण काही गोष्टी पैशाने विकत नाही घेऊ शकत आणि त्या आपण बदलूही नाही शकत. उद्या जर आपण मेलो आणि देवाला जाऊन जर आपण विचारलं की देवा हाच आहे का तो स्वर्ग, तर मला वाटतं देव पण म्हणेल, अरे कालपर्यंत तुझे खाली तुझ्या लोकांसोबत जे आयुष्य जगत होता ना तोच खरा स्वर्ग होता. त्यामुळे मला असं वाटतं की आता जो जो क्षण आपण जगत आहे ना तोच फक्त आपल्या हातात असतो की तो कसा जगायचा. म्हणून मी तर सगळ्यांना हेच सांगेल की येणारा प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक दिवस हा भरभरून जगा. स्वतःला जे आवडतं ते करा, आनंदी राहा आणि आजूबाजूच्या लोकांना पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्यात चढ उतार, सुख दुःख हे येत आणि जात राहतात. आपण ते टाळू नाही शकत. आपल्या हातात फक्त एवढंच आहे की आताचा क्षण कसा जगायचा. म्हणून खुश राहा आणि दुसऱ्यांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.